पेपर झाल्यावर जेव्हा एक्झाम हॉलच्या बाहेर तू आला, तुझ्या हातात एक पॅड होता, त्याला हॉल तिकीट लावलं होतं, त्याची झेरॉक्स वगैरे असेल, पेन, वॉटर बॉटल, या सगळ्या गोष्टी घेऊन आला. आई बाबा किंवा बाबा असेल, कोणाची आई, कोणाचे काका, मामा, जे कोणी सोडवायला आले ते बघत असतील आणि त्यांनी बघितल्यावर पहिला प्रश्न विचारला असेल, कसा होता पेपर? आणि त्यावेळेस जे आपल्या चेहऱ्याचं जे एक्सप्रेशन आहे ना, ते सगळं सांगून जातं. डबल गिल्ट आहे, डबल. एक तर आतून की माझ्या हातात गोष्टी असताना मी करू शकलो नाही, आणि बाहेरून कारण माझ्या घरच्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मी पूर्ण करू शकलो नाही. तो जो एक क्षण असतो ना, पेपर जेव्हा होतो आणि आपण जस्ट बाहेर पडतो, तेव्हा सगळ्या गोष्टी आठवतात. अगदी 2 वर्षात तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या असतील, किती अभ्यास केला, किती नाही केला, किती टेस्ट फॉलो केला, नाही केला, जे काही केलं ते सगळं त्या क्षणात आठवतं. आणि हा जो रिग्रेट आहे ना, ज्यांचा पेपर चांगला नाही गेला त्यांच्यासाठी सांगतोय, हा जो रिग्रेट आहे ना, तो रिग्रेट असला पाहिजे. कारण या रिग्रेटला आपण ॲज अ फ्युएल किंवा इंधन म्हणून बनवू शकतो फॉर अवर सेकंड अटेम्प्ट. सेकंड अटेम्प्टला अचानक जादू होणार नाहीये की तुमचे मार्क्स वाढतील. जस्ट बिकॉज आपल्याकडे टाइम आहे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही बाकीच्यांच्या पुढे जाल, कारण बाकीच्यांकडे पण टाइम आहे. आता काही एनडीएचे पण विद्यार्थी येतील, जेई वाले पण येतील, सीईटी वाल्यांनी फॉर्मची डेट एक्सटेंड केल्यामुळे. पण आता सुद्धा तुम्हाला कमबॅक करणं शक्य आहे. पण त्यासाठी आधी फर्स्ट अटेम्प्टला आपण काय चुका केल्या त्या मान्य कराव्या लागतील. आणि ऑलवेज रिमेंबर वन थिंग, ज्या पण चुका असतील त्याची किती % रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेणार आहात? 100%. 100%. एकही चूक अशी नाहीये जी तू केली नाहीयेस, हे तुला एक्सेप्ट करावं लागेल, तरच तू पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. जो व्यक्ती आपल्या चुकांची जबाबदारी घेत नाही तो कधी चूक सुधारू पण शकत नाही. कारण चूक सुधारण्यासाठी ज्या गोष्टी, जे प्रयत्न लागतात ना, ते करणं अशक्य होऊन जातं मग. कारण आपण झटकून देतो, नाही ह्या टेस्ट सिरीजमुळे तसं झालं, ह्या क्लासमुळे तसं झालं, आमच्या क्लासमध्ये शिकवलंच नव्हतं, असंच झालं. अरे करत बस, सांगत बसा, 10,000 रिझन सांगत बसा. अजून तरी सेकंड अटेम्प्ट आहे, पण जेव्हा सेकंड अटेम्प्ट नंतर पुन्हा तेच होईल तेव्हा कोणाला सांगणार आहात? आणि मग जेव्हा तुमचे मित्रमैत्रीण चांगल्या कॉलेजमध्ये जातील, चला एखादा हुशार विद्यार्थी, हुशार विद्यार्थिनी चांगल्या कॉलेजमध्ये गेले तर काही वाटत नाही. अरे पण आपल्यासारखाच एक ॲव्हरेज किंवा अबाव ॲव्हरेज जेव्हा चांगलं कॉलेज मिळून जाईल चांगला अभ्यास करून, तेव्हा जे तुम्हाला वाईट वाटेल ना, त्याची कल्पना सुद्धा तुम्ही आता करू शकत नाही. मी काय सांगतोय की या रिग्रेटची शक्ती खूप मोठी आहे. बट फर्स्ट फील दॅट पेन इन युअर हार्ट, तरच आपण पुढे काहीतरी करू शकतो. सर काय चुका झाल्या आमच्याकडनं, सगळं सांगतो, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले बेटा, यापेक्षा तर वाईट काही नाही. बघा, सीईटी ही वन ऑफ द फ्यू एक्झाम आहे जिथे PYQs डायरेक्ट रिपीट होतात. डायरेक्ट मीन्स विथ ऑप्शन रिपीट होतात, नो व्हॅल्यू चेंज. सगळेच होतात असं म्हणत नाही, पण PYQs रिपीट होतात. आणि एवढंच नाही तर तुम्हाला हे सुद्धा माहिती होतं की 2025चे जे PYQs आहेत ते रिपीट होतात. म्हणजे जस्ट 1 इयर आधी मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिक्समध्ये, आणि तेच झालं. फिजिक्सला असेल, केमिस्ट्रीला असेल, मॅथ्सला असेल, सगळीकडे PYQ रिपीट झालेले आहेत. हा, मॅथ्सला थोडे कमी झाले असतील, नवीन क्वेश्चन्स होते. मी म्हणत नाही पूर्ण पेपर रिपीट होईल, पण जे माझ्या हातात होतं ऍटलीस्ट 2025चे जे PYQs ते केले का तुम्ही? खरंच तुमच्या मनाला विचारा, डिड यू रिअली सॉल्व्ह फिजिक्सच्या सगळ्या 16 चॅप्टरचे PYQs? काय 11वीचे जे 12वीचे 16 चॅप्टर आणि 11वीचे जे 9-10 चॅप्टर आहे, केले का तुम्ही? नाही ना, मला माहिती नाही केले, म्हणून तर तुमचा पेपर चांगला नाही गेला. वन ऑफ द रिझन ते आहे. हा, केले असेल, थोडंफार केलं असेल, काही चॅप्टर सोडून दिले असतील, कोणी मॅथ्सचे चांगले केले, कोणी केमिस्ट्रीचे केले, फिजिक्स नाही केलं, किंवा काही पण कॉम्बिनेशन असू शकतं. नॉट ओनली दॅट की PYQ सॉल्विंग नाही, तर त्याचं रिव्हिजन पण इम्पॉर्टंट होतं. कारण जेव्हा PYQचं प्रमाण जास्त असतं ना पेपरमध्ये, जेव्हा तुम्ही सॉल्व्ह केलेले तुम्हाला 6 ते 7 क्वेश्चन्स दिसतात ना डायरेक्ट, तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो आणि टाइम कमी लागतो सॉल्व्ह करायला. पेपरमध्ये जर तुम्ही टाइम बाय करू शकला, टाइम वाचवू शकला, तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नाही. कारण मग जे हार्ड क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चन्सला सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला टाइम आणि कॉन्फिडन्स दोन्ही मिळतो.
PYQ सॉल्व्हिंग करा करा करा, मी हे पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. माझी अख्खी सिरीज MHT CET 5 इयर PYQ सिरीज असू द्या, रक्षक असू द्या, ठीक आहे, किंवा 99% असू द्या, आपण PYQच्या बाहेर काही घेतलेलं नाही. आणि MHT CET चे PYQ हे JEE मध्ये सुद्धा रिपीट झालेत. म्हणत नाही पूर्ण JEEचा पेपर रिपीट झाला, पण बऱ्यापैकी काही काही क्वेश्चन्स होते. म्हणजे PYQs जे आहेत CETचे त्याची एक स्वतःची पॉवर आहे, एक ऑथॉरिटी आहे. बरेचदा तेव्हा आधी काही विद्यार्थी विचारायचे, सर इज इट इनफ, आपण जेवढे क्वेश्चन्स करतोय ते इनफ आहेत का? अरे तुला इनफ, अरे मूर्खा तुला इनफ कळतंय का? आज माझ्याकडे इतके मेसेजेस आहेत विद्यार्थ्यांचे 40+, 45+ सुद्धा आहे फिजिक्समध्ये. फक्त मी ते दाखवत नाही, कारण तुम्ही डिप्रेस व्हायला नको. ठीक आहे ना, बाकीच्यांचे मार्क्स मिळत आहेत तर तुम्हाला दाखवून काय करणार मी? ठीक आहे, मेनी क्वेश्चन्स आर देअर. अगदी आपला जो 12चा वन शॉट होता, 11चा वन शॉट होता, त्याच्यातून पण प्रत्येक शिफ्टला क्वेश्चन्स रिपीट झाले. क्वेश्चन्स आलेत, असं डायरेक्ट आहे की मी असा हात करतोय आणि तिथून क्वेश्चन्स पडले. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की एका प्रोसेसची किंमत असते. आपण जर प्रोसेस फॉलो केले ना तर आपल्याला रिझल्ट्स येतात. तर पहिली गोष्ट PYQला तुम्ही इग्नोर केलं, सेकंड अटेम्प्टला ते करायचं नाही. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय माहिती फिजिक्ससाठी काय दुश्मनी आहे, फिजिक्सला इग्नोर केलं, फिजिक्सला पूर्ण इग्नोर केलं. केमिस्ट्री आणि मॅथ्स करत होते शेवटपर्यंत, फिजिक्सचे 4-4, 5-5, 6-6 चॅप्टर सोडून दिले. आणि मग शेवटी मला किती मेसेजेस आहेत की सर आता माझं प्रिपरेशन नाही, सर माझं झिरो प्रिपरेशन आहे. अरे लाज वाटते का तुम्हाला? व्हेन यू टॉक ऑफ झिरो प्रिपरेशन, डू यू नो व्हॉट यू आर डुईंग विथ युअर करिअर? कळतंय का तुम्हाला? झिरो प्रिपरेशन म्हणजे स्वतःला आणि तुमच्या परिवाराला खड्ड्यात घालता आहात तुम्ही. म्हणजे इट्स काइंड ऑफ रिस्क. म्हणजे मी पैसे तर वाया घालवलो, माझ्या आयुष्याचा टाइम पण वाया गेला. झिरो प्रिपरेशन जे म्हणतात ना, तोंड वर करून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. चॅप्टर स्किप करणे, फिजिक्सला इग्नोर करणं किती भारी पडलं तुम्हाला? का भारी पडलं? कारण मॅथ्स टफ आला. ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता मॅथ्स टफ आला. आता मॅथ्स मध्ये जर मार्क्स पडत नाही, केमिस्ट्रीमध्ये तर सगळ्यांनाच पडतात. मग रँक डिफरन्शिएटर कोण झालं यावेळेस? फिजिक्स झाला की नाही? फिजिक्स झाला की नाही? मग तिथे जो पेपर फिजिक्सचा यावेळेस मागच्या वेळेस पेक्षा टफनेस कमी होती. एवढी कमी नव्हती का सगळ्यांना चांगले मार्क पडतील, नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स नीट फॉलो केलं, कोणी PYQ सिरीज केली असेल, काही केलं असेल, किंवा कुठल्या दुसऱ्या चॅनलवर केलं असेल, किंवा स्वतःच्या क्लासमध्ये ऑफलाईन केलं असेल, प्रामाणिकपणे खरंच तुम्ही फिजिक्स केलं असतं, तर तुम्हाला मी म्हणतो ठीक आहे यार. ज्या सपोज आता फिजिक्सचा पेपर मॉडरेट आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस 20 पडत होते तर ते 25-26 पर्यंत आले असते, 5-6 मार्क वाढले असते ऑन एन ऍव्हरेज. तर या 25-26च्या जागी बेटा तुम्ही 32 ते 35 पर्यंत गेला असता, 32 to 35. म्हणजे 6 to 7, 8 मार्क्सचा जो ऍडिशनल जम्प आहे, जो तुम्हाला मॅथ्स मधून नाही फिजिक्स मधून मिळेल, ते झालं असतं जर तुम्ही फिजिक्सला फोकस केलं असतं तर. मी एक व्हिडिओ रिलीज केला होता की डोंट ट्राय. असंच झालं होतं, हे झालं होतं JEEच्या फर्स्ट अटेम्प्टला, की केमिस्ट्री यावेळेसचा जो JEEचा फर्स्ट अटेम्प्ट होता, काही पेपरमध्ये केमिस्ट्री वॉज अ गुड, चांगला पेपर होता केमिस्ट्रीचा ना, आणि मॅथ्स तिथं पण टफ होता. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की कुठल्या पण एका सब्जेक्टला तुम्ही इग्नोर नाही करू शकत. सपोज आता यावेळेस फक्त तुम्ही फिजिक्सवर लक्ष दिलं आणि मॅथ्स इझी आला तर पुढच्या अटेम्प्टला काय करणार? व्हॉट आय एम सेइंग इज तुम्हाला PCM बॅलन्स करावं लागेल. तुम्हाला फिजिक्स आवडतं, केमिस्ट्री आवडतं, मॅथ्स आवडतं, हा विषय नाहीये. विषय असा आहे की कॉम्पिटिशनसाठी तिन्ही गोष्टी आपल्याला इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे 3 किल्ले आहेत, 3 फोर्ट्स आहेत, त्या फोर्ट्सचं संरक्षण करायची जबाबदारी तुम्हाला दिली आहे, आणि तुम्ही फक्त 2च फोर्ट्सला तुमचं पूर्ण सैन्य लावलंय आणि एकाला वीक सोडलंय, आणि शत्रूंनी जर तो फोर्ट निवडला ना तर तुमचा खेळ खल्लास आहे. सो आफ्टर PYQ सॉल्व्हिंग दिस इज द बिगेस्ट मिस्टेक. मला असं वाटतं की तुम्ही फिजिक्सला इग्नोर केलं, आणि ह्याच्यापेक्षा मोठं दुःख काही नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कोणी केमिस्ट्रीचे काही चॅप्टर सोडतंय, कोणी मॅथ्सचे सोडतंय, कोणी फिजिक्सचे सोडतंय. अरे बेटा तुला अक्कल आहे का? आज CETला किती फॉर्म आहे? 6, म्हणजे यावेळेस तरी म्हणजे सगळं मिळून 6-7 लाखाच्या वरती फॉर्म आहेत. ते 11-12 लाखाची फिगर आहे ती तर ठीक आहे, 2 अटेम्प्ट मिळून आहेत. पण मी जरी पकडलं 5 लाख विद्यार्थ्यांशी आपली कॉम्पिटिशन आहे. 5 लाख ठीक आहे, मी मान्य करतो सगळे विद्यार्थी अभ्यास करत नाही. त्या 5 लाखापैकी 50,000ची तर कॉम्पिटिशन असेल. आता 50,000 मध्ये जेव्हा तुम्हाला स्कोप आहे, ठीक आहे, तेव्हा तुम्ही सिलेबस कव्हर करत नाही, एखाद्या चॅप्टरचा फॉर्म्युलाच माहिती नाही तुम्हाला, आणि तसा डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतो आणि आपण तो एक्झाम मध्ये सोडून देतो. यापेक्षा वाईट काय? म्हणजे हाऊ आर यू गोइंग टू एक्सप्लेन युअर सेल्फ? कसं एक्सप्लेन करणार आहात तुम्ही स्वतःला काही वर्षानंतर?
आणि हे जे कॉलेजचं जे काही गोष्टी असतात ना त्या इथेच थांबत नाही, नंतर प्लेसमेंटला पण परिणाम होतो. आर यू गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से? मी तुम्हाला घाबरवत किंवा रिग्रेट देत नाहीये, मी तुम्हाला रियालिटी सांगतोय. कारण आपल्याकडे वेळ आहे आणि हे जे आता तुमची रियालिटी आहे ना ती नंतर रियालिटी नाही राहणार. त्यासाठी काय करायचं त्याबद्दल पण मी लवकर सांगेल. आधी तर या मिस्टेक्स अवॉइड करा. सिलेबस कव्हरेज तुमचा पूर्ण पाहिजे. हा ठीक आहे, एखादा मी तुम्हाला आधी पण सांगितलं, सपोज फिजिक्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स जड वाटतो ना किंवा वेव्ह ऑप्टिक्स जड वाटतो ना, तर तुम्ही नका करू पूर्ण, पण कमीत कमी फॉर्म्युले तर पाठ करा, 1-2 क्वेश्चन तर करा जे 2025 ला आलेत. अवघड प्रश्न जर आले ते सोडून द्या, पण मीडियम टू इझी तर यायला पाहिजे ना. मीडियम टू इझी जर तुम्ही केले तरी तुम्ही 99% वरती जातात. अवघड प्रश्न केले तर मग 99.6 99.7 पुढच्या गोष्टी करतो आपण. सो आफ्टर PYQ सॉल्विंग, फिजिक्सला इग्नोर करणं, त्याच्यानंतर सिलेबस कव्हरेज, या 3 गोष्टी मेजर चुका आहेत. ठीक आहे. सगळ्यात मोठा जो डिटर्मिनेंट फॅक्टर आहे ना तो हा आहे. बरेच विद्यार्थी होते त्यांनी मान्य पण केलं की सर आपल्या सिरीज मधून भरपूर क्वेश्चन्स आलेत वगैरे वगैरे, किंवा मॅथ्स पण असं नाही की अवघड होता मॅथ्स, ठीक आहे, पण मेन प्रॉब्लेम काय झाला ना विद्यार्थ्यांना, दॅट इज टाइम मॅनेजमेंट. तुम्ही कमेंट करा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट झाला की नाही. सर आम्हाला येत होतं पण आम्हाला टाइमच मॅनेज झाला नाही. टाइम कसा मॅनेज होईल तुला सांग बरं. टाइम मॅनेजमेंटसाठी तू काय केलं स्वतःला विचार. मॉक टेस्ट दिल्या का? मॉक टेस्ट म्हणजे असं नाही की हा जा आणि फक्त परीक्षेला बसा. इट्स नॉट लाईक दॅट. मॉक टेस्ट काय करतं की आपला जो काही सिलेबसचा अभ्यास आहे, सपोज मी आता ड्रायव्हिंग शिकतोय, आता ड्रायव्हिंग शिकलो, सगळ्या गोष्टी केल्या, ठीक आहे, ड्रायव्हिंगसाठी क्लास लावला, आता मला ट्रॅफिकमध्ये गाडी तर चालवावं लागेल ना, त्याशिवाय कसं मी एक्झामला अपिअर करणार आहे? कारण फायनल डेला तर ट्रॅफिकच असणार आहे, रिअल लाईफ मध्ये तर ट्रॅफिकच असणार आहे. पण ते केलं नाही तुम्ही. तुम्हाला वाटलं की नाही सिलेबस झाला, एखाद दुसरी टेस्ट दिली झालं. तसं नाहीये बेटा. प्रत्येक टेस्ट द्यावी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकतो आपण, की कसा टाइम मॅनेजमेंट करायचा. की एखाद्या टेस्टला सपोज तुम्ही एखाद्या काय म्हणतात त्याला अवघड प्रश्नाला घेऊन बसले आणि त्या टेस्टला टाइम नाही पुरला, तर लगेच दुसऱ्या टेस्टला आपण ते रेक्टिफाय करतो, आपण ते सुधारतो की नाही 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 आता मी अवघड प्रश्न नाही, मीडियम आणि इझी प्रश्नांना भर देणार, अवघडला कमी टाइम देणार. हे तुम्ही कधी शिकाल? टेस्ट मधून शिकाल. अच्छा सर, जसं कॅल्क्युलेशन, काही जणांच्या कॅल्क्युलेशन मिस्टेक झाल्या, कॅल्क्युलेशन हे पण तुम्ही टेस्ट मधून शिकता. की जोपर्यंत बघा टेस्ट काय आहे, टेस्ट म्हणजे रिअल टाइम मध्ये तुम्ही कसं परफॉर्म करता. कारण सीईटीने तुम्हाला 3 तास दिलेत. जर सीईटीला फक्त तुमचं नॉलेज चेक करायचं आहे तर सीईटी 3 तास का देईल? सीईटी म्हणेल 8 तास बसा तुम्ही एक्झामला, 8 तास बसा आणि एवढे PCM सॉल्व्ह करून द्या, तुमचं नॉलेज तपासलं जाईल, फक्त झाला विषय संपला. पण तसं नाहीये ना. त्या लिमिटेड टाइम मध्ये तुमचं नॉलेज तपासता येते. म्हणजे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की तुम्ही प्रेशर मध्ये कसं काम करता, तुमच्याकडे स्पीड आहे का, तुमच्याकडे ती ॲक्युरेसी आहे का, तुम्ही कशा गोष्टींना टॅकल करतात. की जर सपोज पहिलेच 3 प्रश्न अवघड आले तर तुम्ही 4थ्या प्रश्नाला कसं अप्रोच करता. आता हे तर नाही शिकवत ना. आपण काय करतो, आपण जनरली जे पण आपण जिथे पण तुम्ही शिकता तिथे फक्त एवढंच शिकू शकतो आपण की हा सर असा क्वेश्चन आला तर कसा अप्रोच करायचा, तसा क्वेश्चन आला तर कसा अप्रोच करायचा. पण एक्झाम मध्ये काय करावं हे तर तुम्हाला एक्झाम दिल्यावरच कळेल. ठीक आहे. सो दिस, आणि हा डिटरमाइनिंग फॅक्टर असेल फॉर द सेकंड अटेम्प्ट मॉक टेस्ट. हा पण आता बऱ्याच जणांचा सिलेबसच कंप्लीट नाही झाला, तर ज्यांचा बेटा सिलेबसच अजून पण कंप्लीट नाहीये, जे 0वर आहेत, तर तुम्ही इथे नका जाऊ. तुम्ही जाऊन काय करणार आहे? तुम्ही जाऊन काय करणार आहे? तुम्ही गाडीचे तुम्हाला बेसिक्सच माहिती नाही, तुम्ही गाडी चालवून काय करणार? ठीक आहे. सो या 4 गोष्टी, PYQ सॉल्विंग, त्याच्यानंतर सिलेबस कव्हरेज पूर्ण नसणं, फिजिक्सला इग्नोर करणं, ठीक आहे ना बेटा, मॉक टेस्टचा इश्यू होणं की मॉक टेस्ट तेवढ्या दिल्या नाही, या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड अटेम्प्टची तयारी करताना तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतो, काही नाही तर 2025चे PYQ सॉल्व्ह करा. फिजिक्ससाठी तुम्ही 99% फॉलो करू शकतात. भरपूर प्रश्न रिपीट झालेत. 11चा 12चा वन शॉट फॉलो करा, ते करा. एकदा तुम्हाला आयडिया मिळेल सिलेबस कव्हरेजचं काय नाही. PDF जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमध्ये प्रत्येक व्हिडिओला मी ऍप्लिकेशनची लिंक असते, तिथे जा, रक्षकच्या PDF उघडा, ते सॉल्विंग करा बेटा. ते सॉल्विंग करा. ते सॉल्विंग केल्यावरच तुम्हाला कळेल की तुम्हाला किती येतं आणि किती नाही. 2025चे मी PYQ सॉल्व्ह करून दिलेत. प्रत्येक टॉपिक वाईज प्रॉपर सगळं कव्हरेज केलंय, म्हणून आपल्याला रिझल्ट्स मिळालेत. जे विद्यार्थ्यांचे मार्क येत आहेत ना 35-40+, ते असेच येत नाहीये. त्याला एक प्रोसेस असते, त्याला मेहनत करावी लागते, त्याला सगळ्या गोष्टी इन अँड आउट कव्हर करावं लागतात. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. बघा
सांगायचा उद्देश असा आहे की चुका झाल्यात, चुका होणं इम्पॉर्टंट नाहीये, ठीक आहे, झाल्या चुका, विषय संपला. पण आता जो सेकंड अटेम्प्ट आहे ना बेटा, तिथून आपल्याला सीईटी मध्ये कमबॅक नाही करता येणार, कारण त्या कमबॅकला डायरेक्ट 1 वर्ष ऍडिशनल मोजावं लागेल. सो तुम्हाला या चारही गोष्टी फॉलो कराव्या लागतील. इक्वल वेटेज द्या तिन्ही सब्जेक्टला. मॉक टेस्ट प्रॉपर सॉल्व्ह करा, यावेळेस सॉल्व्हिंग कडे जास्त लक्ष द्या. ज्यांचा सिलेबस कव्हरेज नसेल तर तुम्हाला आधी सिलेबस कव्हर करावं लागेल आणि लिमिटेड 2025 चे PYQ सॉल्व्ह करा, कारण मला अजूनही वाटतं की सेकंड अटेम्प्टला सुद्धा 2025 मधून क्वेश्चन्स रिपीट होतील. 2025 2024 असं नाही की काय म्हणतात त्याला, सीईटी सेल डायरेक्ट IITचा पेपर काढेल, ते नाही. सेकंड अटेम्प्टला जी कॉम्पिटिशन वाढेल, ती कॉम्पिटिशन पेपरच्या टफनेसनी नाही, ती कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनने वाढेल. कारण तुम्ही इमॅजिन करा, ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्टला सपोज ज्यांचे मार्क्स येत असतील, चांगले मार्क्स येत असतील फर्स्ट अटेम्प्टला, ठीकठाक मार्क्स येत असतील, ते काय करतील, ते गॅप्स फिल करतील, ते अजून सिलेबस कव्हरेजकडे जातील. मग अजून सिलेबस कव्हरेजकडे जर ते गेले तर ते जास्त अजून कट ऑफ वाढवतील तिकडं. आर यू गेटिंग? कळते का मी तुम्हाला काय म्हणतोय? तुमचं आयडियल टार्गेट काय असलं पाहिजे बघा. सध्याचा मॅथ्स बघता आपल्याकडे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि मॅथ्स आहे. मला असं वाटतं जेवढं मी करून घेतोय त्या बेसिसवर चांगल्या विद्यार्थ्यांचे तर 45+ पण आलेत, पण ऍव्हरेज ऑन अन ऍव्हरेज 35 पर्यंत जाणं काही अवघड नाही बेटा. फिजिक्सला 35 पर्यंत, फिजिक्सला 40 पर्यंत, केमिस्ट्रीला. ठीक आहे, मी हे जास्त मार्क का पकडले त्याचं कारण सांगेल मी तुम्हाला. आणि हा जो मॅथ्स आहे ना, मॅथ्स मध्ये तुम्ही यावेळेस ठीक आहे 80-90 तर खूप जास्त झालं या वर्षीप्रमाणे, पण तुम्ही जर 80 आणले, सपोज 80 नाही 60 आणले, मॅथ्स 60 आणले, तर हे किती झाले सर? 60, 40, 100 आणि हे 135 बेटा. सो 135 इज अ व्हेरी गुड स्कोर धिस टाइम. हा तुम्हाला आरामात 99.2 99.3 च्या वरती घेऊन जाईल. पण तुम्हाला आधी इकडे तुम्हाला स्कोर करावे लागेल, ठीक आहे. आणि नॉट नेसेसरी तुम्ही केमिस्ट्रीला 40 आणाल. सपोज केमिस्ट्रीला जर का कधी 35 आणले, फिजिक्सला तुम्ही 40 आणू शकता. यावेळेसचा फिजिक्स तेवढा अवघड नाहीये. तर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या असतील मी सांगितलेल्या, आणि तुमचं एक्झिक्युशन चांगलं असेल ना, तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायला काही प्रॉब्लेम नाहीये. हा, आता जे विद्यार्थी 25 आहे, 30 आहे, इथे अडकलेत, तर त्यांना फिजिक्सला 40+ घेऊन जायला मी रक्षक आता लॉन्च करेलच. पण त्याच्या आधी हा तुमचा ऑन अन ऍव्हरेज टार्गेट असला पाहिजे, ठीक आहे. पण अगेन मी तुम्हाला एक परत सांगतो, सेकंड अटेम्प्टला पण असं नाहीये की मॅथ्सच अवघड येईल. होऊ शकतं सेकंड अटेम्प्टला फिजिक्स अवघड येईल किंवा केमिस्ट्री अवघड येईल, आपल्याला काही माहिती नाही. जास्त प्रोबॅबिलिटी आहे की केमिस्ट्री त्याच लाईनवर राहील, फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. सो बी प्रिपेअर्ड, इक्वली प्रिपेअर करा आणि आता कॉन्फिडंट राहा. जे झालं ना त्याला विसरून जा, कारण आता त्याच्यात चर्चा करण्यात काही पॉईंट नाही. तो अटेम्प्ट गेला, त्या अटेम्प्टचे मार्क्स किती काउंट होत आहेत तुम्हाला माहिती आहे. आता फोकस ऑन नेक्स्ट अटेम्प्ट, कारण नेक्स्ट अटेम्प्टला तुम्ही त्या अटेम्प्ट पासून खूप चांगला जंप करू शकता. किती कराल, काय कराल, ते तुमच्या एफर्ट्सवर डिपेंड करत, ठीक आहे बेटा. अजून काही कमेंट्स असतील तुमच्या, काही डाऊट असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा. 2026 ची बॅच अत्यंत लकी आहे की आपल्याला अजून एक अटेम्प्ट मिळालाय, ठीक आहे. आणि आपण त्याच्यात फोडणार. कमबॅक जोरदार होणार. काळजी करू नका बेटा, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.